फ्रेंड्स, मी आहे निर्जा आणि मी तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक स्पेशल डिश दाखवणार आहे, ती म्हणजे ओल्या काजूची भाजी। ही भाजी आमच्या कोकणात खूप प्रमाणात केली जाते आणि तुम्हाला सगळ्यांना मला ही रेसिपी शेअर करायला आवडेल। तर मी आज तुम्हाला ही इन्स्टंट आपण भाजी कुकरमध्ये फोडणीला देणार आहोत, ती कशी करायची ते तुम्हाला मी आता दाखवते। त्याआधी मी तुम्हाला इथे एक बेसिक जे मी ह्याच्यासाठी घेतलेलं आहे साहित्य ते सांगते। पहिलं तर मी इथे घेतलेला आहे हा बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो युजुअली नाही टाकत या भाजीत, काही लोक स्पेशली कोकणात गावाकडे वगैरे नाही टाकत, बट मी थोडासा टोमॅटो यात घालते। त्यानंतर इथे घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे तिखट आणि थोडी आमची जी गावठी हळद मी तुम्हाला नेहमी सांगत असते ती हळद। आणि इथे हे जे मी वाटण घेतलेलं आहे, या वाटणामध्ये मी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं आणि लसूण थोडं असं हे भाजून मी छान असं हे वाटून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर इथे हे आमचे गावाकडचे ओले काजू जे मी गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून आता त्याची मी साल म्हणजे सगळं काढून घेतलेलं आहे आणि असं मी क्लीन व्यवस्थित करून मी हे इथे घेतलेले आहेत। चला तर मग आपण आता या रेसिपीसाठी सुरुवात करूया। हे बघा, इथे मी हा छोटासा माझा कुकर घेतलेला आहे, यामध्ये मी फक्त माझ्या व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या बनवत असते। हा स्टीलचा कुकर आहे माझा छोटा आणि यामध्ये मी आता ही भाजी करणार आहे काजूची। तर पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये तेल घालते। हे बघा, आपण यामध्ये थोडं तेल घालून घेऊया, बऱ्यापैकी घालूया। ठीक आहे, आता हे तेल थोडं तापल्यानंतर आपल्याला ह्यात बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत। मी एका हाताने शूट करते त्यामुळे थोडं मागे पुढे होऊ शकतं। पहिलं तर कढीपत्ता मी घालते याच्यामध्ये, कढीपत्त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। तुम्ही नोटीस केलं असेल मी प्रत्येक भाजीमध्ये फोडणीमध्ये म्हणजे तेलामध्ये थोडी तरी कोथिंबीर घालते। त्यानंतर मी यामध्ये हा जो कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालणार आहे। आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। बघा, कांदा छान असा मी परतून घेते, थोडासा अगदी थोडासा ब्राऊन होऊ द्या। आणि कांदा थोडा ब्राऊन झाल्यानंतर बऱ्यापैकी झाला आहे, आता आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो। हे बघा, अगदी मी हे सगळं थोडंच घेतलेलं आहे। आता टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो थोडं मऊ होऊ दे, त्याच्यासाठी आपण ॲड करणार आहोत थोडंसं मीठ। हे बघा, मी थोडंसं मीठ घेते, आता ते मी ॲड केलं आहे। त्यामुळे काय होईल, कांदा आणि टोमॅटो स्पेशली टोमॅटो लगेच मऊ होईल। आता हे थोडा वेळ आपण असंच ठेवूया। थोडासा टोमॅटो मऊ झाला त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे हळद आणि तिखट। थोडं 2 मिनटं आपण थोडं टोमॅटो आणि कांदा हा मऊसर करून घेऊया। आमच्या घरात ही भाजी सगळ्यांची आवडती आहे, काजूची भाजी। यामध्ये मी एरवी बटाटा पण ॲड करते, बट आज मी फक्त काजू टाकूनच ही भाजी करणार आहे। आता आपण या स्टेजला यामध्ये हळद आणि तिखट हे यात ॲड करणार आहोत। तिखट तुम्हाला किती हवं आहे तसं तुम्ही ॲड करू शकता। आणि मी स्पेशली ह्या भाजीमध्ये गरम मसाला वगैरे ॲड करणार नाही आहे, कारण माझा जो तिखट मसाला, जो मालवणी मसाला किंवा बोलू शकतो तुम्ही बोलू शकता सॉरी। हे बघा, आता मी छान असं तिखट आणि हळद परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत काजू। आणि माझ्या मागे तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड म्युझिक येत असेल, आमच्या इथे खाली मिरवणूक आहे। तुम्हाला खरं तर सगळ्यांना पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा।
रेसिपी शूट करताना मी ते बोलायचं विसरून गेले आणि गुढीपाडव्यानिमित्त मी ही रेसिपी आज करते आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होऊ देत. हे बघा, हे जे काजू मी घेतलेले आहेत ते आता मी यात ॲड करणार आहे. हे बघा, मी छान असे साफ करून घेतलेले आहेत. हे आता मी यात घातले. आता छान असं आपल्याला हे काजू सगळे ह्यात परतून घ्यायचे आहेत. आमच्या इथून बिल्डिंगच्या आमच्या खाली सगळ्या मिरवणूक सुरू असतात, त्यामुळे तो थोडासा आवाज येत असेल तुम्हाला, बट तुम्ही एन्जॉय करा. हे बघा, मी छान अशी हे काजू परतून घेतलेले आहे. 2 मिनटं तर हे राहू देत असंच आणि नंतर त्यात मी पाणी ॲड करणार आहे आणि जे वाटण मी तुम्हाला सांगितलं होतं ते ॲड करणार आहे. हे बघा, आता या स्टेजला मी यामध्ये थोडं पाणी ॲड करते. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही थिन असं पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे, किंवा काजू शिजेपर्यंत. आता दुसरी गोष्ट, काजू तुम्हाला ओव्हर कुक नाही करून घ्यायचे आहेत. काजू अख्खा दिसला पाहिजे भाजीमध्ये, पण तेवढंच तो स्मॅश तुम्ही कराल बोटावरती, असं स्मॅश पण होता आला पाहिजे. आता हे बघा, मी छान असे परतून घेतलेलं आहे आणि आत्ता या स्टेजला आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे हे जे वाटण मी तुम्हाला सांगितलं होतं, कांदा खोबरं आणि लसूण. ठीक आहे, ते मी ॲड करते. आता हे ह्याच्यात ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आणखीन एक तुम्हाला सांगते, हा कांदा खोबऱ्याचा जो मसाला मी बनवला आहे तो आपण ऑलरेडी भाजून घेतो, त्याचं आपण वाटण करतो, त्यामुळे तो वेगळा असा आपल्याला पुन्हा भाजायची गरज नाही आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात तुम्ही बटाटा देखील ॲड करू शकता, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. सॉरी. आणि आता मी याच्या 2 ते 3 शिट्या करून घेणार आहे. आधी सुरुवातीला पाहिजे तर तुम्ही 2 शिट्याच फक्त करा. प्रत्येकाच्या कुकरचे विसल वेगवेगळ्या असतात. काही जणांचं एका विसलमध्येच शिजून जातं, काही पण तुम्ही जे कुकराला जेवण ठेवता ते, काही काहींचं 2-3 असं असतं. म्हणून बेसिकली तुम्ही 2 शिट्या तरी करा याला. आता मी कुकरचं झाकण बंद करून घेते आणि त्यानंतर शिट्या झाल्यानंतर तुम्हाला, आणि कुकरचं झाकण लावायच्या आधी मी तुम्हाला आणखीन एक सांगते, मी मगाशी मीठ थोडंसं टाकलं होतं आणि जे हे वाटप आहे त्याच्यामध्ये पण मी थोडंसं मीठ ॲड करते नेहमी. तर आता मी मीठ टाकायचं विसरले होते. हे बघा, थोडंसं ॲड करते, जास्त नाही. ठीक आहे, आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. आपण उघडून बघूया, कारण शिट्या झाल्या आणि कुकर पण बऱ्यापैकी थंड झालेला आहे. हे बघा, आपली छान अशी भाजी रेडी आहे. मी तुम्हाला ही आता सर्व करून दाखवते. ठीक आहे, त्याआधी तुम्ही एकदा भाजीचं टेक्स्चर बघा. हे बघा, आणि काजू पण खूप छान असे शिजलेले आहेत. हे बघा, अशी मी छान अशी तुमच्यासाठी काजूची भाजी करून दाखवली आहे आमच्या पद्धतीने. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझा चॅनल नेहमी पाहत राहा. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. बाय बाय.